माझा चुलत भाऊ दुबईत कामाला होता. त्याचा तिथे स्वतःचा व्यवसाय होता. मी त्याला फोन करून नेहमी म्हणायचो की मला देखील दुबईमध्ये एखादी नोकरी बघ, माझी घरची परिस्थिती सुधारेल. माझं वय त्यावेळी जवळजवळ 17 वर्ष होतं. काकांचा मुलगा इरफान नेहमीच माझं बोलणं ऐकायचा आणि म्हणायचा की तू अजून छोटा आहेस, तिथे चांगलं शिक्षण घे, नंतर आपण दुबईला यायचा विचार करू. मी माझ्या आईजवळ खूप आग्रह केल्यानंतर इरफानने मला तिकडे बोलावून घेतलं. तो मला म्हणाला की इथे सर्व प्रकारची कामे करावी लागतील. मी तुझ्या आईला काही त्रास होणार नाही म्हणून हे सांगितले आहे, नाहीतर काम करायचं अजून तुझं वय नाही. तुला इथे बोलावणं चुकीचं आहे, त्यामुळे आता जे सांगितले जाईल ते करावे लागेल. त्या बदल्यात मी तुझा पगार दर महिन्याला तुझ्या आईला पाठवेल. मी तुला एका व्यक्तीकडे पाठवेल ज्याचा 6 बायका आहेत. त्याच्या बायकांना कामासाठी एक छोट्या मुलाची गरज आहे. त्या बदल्यात तुला ते चांगले पैसे देतील. एवढ्या कमी वयात परदेशात असलेल्या मोजक्याच लोकांपैकी तू एक आहेस. माझ्या चुलत भावाचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला. मी त्याला म्हणालो, तू जसं सांगशील तसं मी करेल. त्यानंतर इरफान मला म्हणाला की त्या माणसाच्या 6 बायका आहेत, पण तिथे तुला जरा सावधान राहावं लागेल आणि तू इथे सांगणार नाहीस की तू भारतातून आला आहेस आणि तुझी भाषा देखील बोलणार नाहीस. इरफानचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हणालो की मी माझी भाषा बोलणार नाही. मग काय बोलणार? मला तर अरबी भाषा येत नाही. इरफान म्हणाला, तू वेडं वाकडं इंग्रजी बोल. त्या लोकांना इंग्रजी येत नाही. त्यांना वाटेल की तू कुठल्या तरी युरोपियन देशातून आला आहेस आणि हे देखील सांगू नको की तुला हिंदी येतं. त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. तरीही देखील मी त्याला ठीक आहे म्हणालो. मग थोड्याशा सामानासोबत मला मालकाच्या घरी पाठवलं. मालकाचं घर खूप मोठं होतं. जवळजवळ 15-16 रूम होत्या. 2-3 मजली इमारत होती. वरचा मजला खूप सुंदर होता, तर खालच्या मजल्यात जरासा अंधार पसरला होता. इरफान मला म्हणाला की मी देखील या माणसाच्या घरी काम केलं होतं, पण त्यांनी काही कारणामुळे मला काढून टाकलं. मी इथे फक्त मॅनेजरचं काम करत होतो. या घरात खूप अडचणी आहेत. जर तू परिश्रम करून त्यांच्या मनात जागा निर्माण केलीस तर तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त पैसे तुला देतील. पण त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, पण समाधान नाही. इरफानचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले. पण या घरात येण्याने माझं आयुष्य बदलून जाईल हे मला कधीच माहिती नव्हते. इरफानने माझी त्या मालकाशी ओळख करून दिली होती. तो एक आनंदी स्वभावाचा माणूस दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याच्यावर अत्याचार झाले आहेत. त्याच्या डोळ्यात एकटेपणा होता. मला या सर्व गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. ज्या माणसाच्या 6 बायका आहेत, तो कसा काय दुःखी असू शकतो? ही गोष्ट माझ्या समजण्याच्या पलीकडे होती. नंतर मी भावाला निरोप दिला आणि तो मला सोडून तिथून निघून गेला. त्यानंतर त्या अरबी मालकाने माझं स्वागत केलं. एका मुलाला इशाऱ्याने सांगितलं की याला वरच्या रूममध्ये घेऊन जा. मुलगा मला ओळखीचा वाटत होता. तो 3दा मागे वळून बघत होता आणि मग नंतर मला वरच्या रूममध्ये घेऊन गेला. वर येताच तो मला म्हणाला, मला माहीत आहे तू भारतातून आला आहेस. मी बांगलादेशी आहे, पण काहीही झाले तरी तुला हिंदी किंवा उर्दू समजते अशी येथे जाहिरात करू नकोस. यामागे देखील एक खास कारण आहे, ते तुला नंतर समजेल. मला आश्चर्य वाटत होतं. प्रत्येक जण हीच गोष्ट मला सांगत होता. मालकांना काय भारतीय लोकांचा काही प्रॉब्लेम होता का? तर मग ते इरफानशी अशा प्रकारे वागले होते जसं तो त्याचा मित्र आहे. त्या मुलाचं नाव सनी होतं आणि त्याने मला सर्व कामे समजावून सांगितली आणि म्हणाला की या माणसाला 6 बायका आहेत. त्यांचं प्रत्येक छोटं मोठं काम तुला करायचं आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर पटकन आणून द्यायची आणि बाकी तुला काही विचारण्याची गरज नाही. आता तुझ्या मनात हा देखील प्रश्न आला असेल की मालकाच्या 6 बायका कशा काय आहेत? कारण हे मुइरफान आहेत आणि मुइरफानामध्ये 4 बायका तर ठेवू शकतो. खालच्या मजल्यात ज्या 2 मुली राहतात त्या मालकाच्या घटस्फोटित बायका आहेत. मालक त्यांच्याजवळ कधीच जात नाही, फक्त आपल्या 4 बायकांसोबत राहतात. आणि भलं यातच आहे की तू तुझ्या कामाशी काम ठेव. आज नंतर ही गोष्ट दुसऱ्या कुणालाही विचारू नकोस. मी त्याची गोष्ट मान्य केली आणि तिथून निघून गेलो. आता मला दिवसभर त्यांच्या बायकांच्या आदेशाची वाट बघावी लागणार होती आणि त्या बदल्यात ते मला काही पैसे देणार होते. या सगळ्या विचारात मला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने पळत गेलो. मी बघितले की
आतमध्ये एक महिला वाईटरित्या सामान तोडत होती. तिचं वय जवळजवळ 25 ते 26 असेल. तो अरब मालक तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी खूप रडत होती, तर मालक तिला मोठ्या काळजीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मुलगी शांत बसण्याच्या मूडमध्ये नव्हती. मला भीती वाटत होती की त्यांचं बोलणं चोरून ऐकल्यामुळे ते मला नोकरीवरून काढून टाकतील. मी लगेच तिथून परत आलो आणि माझ्या जागेवर शांत बसलो. 2 मिनिटे झाले होते. तेच ती मुलगी सामान गोळा करून तिथून बाहेर पडली आणि तो अरबी मालक तिचा मागे पळू लागला. मी माझी मान खाली घातली होती, पण त्या मुलीने त्या अरबीची एकही गोष्ट ऐकली नाही आणि ती तिथून पळतच गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. असं वाटत होतं की ती खूप मोठ्या संकटात फसली आहे. आधी त्या मुलीला गप्प करण्याचा प्रयत्न करणारा अरबी ती मुलगी निघून गेल्यावर मोठ्याने रडू लागला आणि माफी मागू लागला. त्याच्या बोलण्यावरून मला समजले की त्याला त्याच्या कुठल्या तरी कृत्याची खूप लाज वाटत होती आणि त्याला त्याची पुनरावृत्ती करायची नव्हती. पण त्याने नक्कीच काहीतरी चुकीचं केलं होतं. त्यामुळेच त्याच्या बायकोची माफी मागत होता. मी शांतपणे हॉलमध्येच उभा होतो आणि त्याच्या आज्ञेची वाट बघत होतो. तेवढ्यात तो अरबी मालक माझ्या जवळ आला आणि अरबी भाषेत काहीतरी विचित्र बोलू लागला. मला त्याचं बोलणं समजत नव्हतं. तेवढ्यात त्या अरबी मालकाने सनीला हाक मारली. त्या अरबी मालकाने त्याला काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर त्या सनीने मला जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो अरब मालक मला म्हणत होता की त्याच्या बायकोशी लग्न कर. मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो माझी परीक्षा घेत आहे असे मला वाटले. मग मी मालकाचा बायकोचा खूप आदर करतो आणि मी असा विचार करू शकत नाही. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा असं बोललो. माझं बोलणं ऐकून मालकाला समजलं होतं की मी घाबरलो आहे. ते मला म्हणाले की तुला घाबरण्याचं काही कारण नाही. मी तुझी परीक्षा घेत नाही, तर खरंच माझ्या बायकोसोबत लग्न करायला सांगत आहे. तो अरबी खूप अस्वस्थ दिसत होता आणि त्याच्या बोलण्यातूनही तो विचारात बुडाल्यासारखा वाटत होता. मी जाऊन ही गोष्ट इरफानला सांगितली. इरफान पण मालकाच्या घरी आला होता आणि अरब मालकाने त्याला देखील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि मालकाचं बोलणं ऐकून इरफानला देखील फार आनंद झाला होता. तो म्हणाला की तू मालकाचा घटस्फोटीत असलेल्या बायकोसोबत लग्न कर. ही आपल्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. त्यानंतर ती तुला सांगेल की पुढे काय करायचं आहे. मी तर त्या घरात कठपुतलीसारखा होतो. मी म्हणालो की जसं मालक सांगतील तसं करायला मी तयार आहे. जिच्याशी लग्न होणार होतं तिचं नाव सना होतं आणि ती भारतीय होती. मला हे समजलं नव्हतं की मालकांनी मला त्यांच्या घटस्फोटीत बायकोशी लग्न करायला का लावलं होतं. 2 दिवसानंतर माझं लग्न सनासोबत झालं आणि लग्न झाल्यानंतर मला आणि सनाला एका रूम मध्ये पाठवण्यात आलं. ही रूम खूप चांगल्या प्रकारे सजवली होती. मी शांतपणे तिथे असलेल्या बेडवर बसलो होतो. तेवढ्यात सना रडतच आतमध्ये आली आणि मला म्हणाली की आता तू देखील मला घटस्फोट देशील. मला माहित आहे की माझ्या आयुष्यात घटस्फोटाशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही. ती हिंदी बोलत आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही, कारण मला अगोदरच माहित होतं की ती एक भारतीय आहे. ती माझ्याशी बोलत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता. मी तिला म्हणालो, तू कोण आहेस आणि इथे कशी काय आली आहेस आणि तुझं लग्न माझ्यासोबत का केलं आहे. माझं बोलणं ऐकून ती रडू लागली. मी तिचा हातात हात घेऊन म्हणालो, रडू नकोस. आता तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे. मी तुला खुश ठेवेल. मी एक काळजी घेणारा चांगला व्यक्ती आहे. माझं बोलणं ऐकून ती थोडीशी हसली आणि म्हणाली की तू एक खूप साधा सरळ मुलगा आहेस. तुला हे देखील माहित नाही की तुझं लग्न माझ्यासोबत का केलं आहे. माझी कहाणी काय आहे हे देखील तुला माहित नाही. माझं वय पहा, मी ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या पहा, मग तुला कळेल. असं म्हणून पुन्हा रडू लागली. मी पुन्हा म्हणालो, मला तुझी पूर्ण कहाणी सांग. मी यावर काहीतरी उपाय शोधण्याचा प्रयत्न नक्की करेन. मी तुला नाराज करणार नाही. माझं बोलणं ऐकून तिला फार आनंद झाला. ती म्हणाली की आज मी तुला एक कहाणी सांगते, मग तुला समजेल की प्रत्येक बायका मालकाच्या रूम मधून रडतच बाहेर काय येते. कोणतीही बायको त्याच्यासोबत राहू शकत नाही. ती सांगू लागली की माझं वय त्यावेळी फक्त 14 वर्ष होतं. जेव्हा मी कॉलेजमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये पहिले असायचे. माझ्यासाठी हे आयुष्य खूप सुंदर होतं, पण मला माहित नव्हतं की हे स्वप्न लवकरच संपुष्टात येईल. या दिवसात आमच्या शाळेत एक डान्स स्पर्धा होती. मलाही त्यात सहभागी होऊन
माझी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. तिथे माझा प्रथम क्रमांक आला होता. अशा प्रकारे मी छोट्या मोठ्या पार्टीमध्ये देखील सहभागी होऊ लागले आणि दिवसेंदिवस माझी प्रसिद्धी वाढत गेली. माझा एका मॅगझिन मध्ये देखील माझा फोटो छापून आला होता. पण मला माहित नव्हते की एक दिवस माझी कीर्तीच माझी मारेकरी बनेल. एक दिवस एक माणूस माझ्या घरी आला. तेव्हा त्याच्यासोबत 3 महिला होत्या. ते म्हणाले की आम्ही तुमच्या मुलीची मुलाखत घ्यायला आलो आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मुलीला दुबईला घेऊन जाणार आहोत आणि तिचं शिक्षण करून तिला नोकरी देखील लावून देऊ आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवू. हे ऐकून माझ्या वडिलांना फार आनंद झाला होता आणि मी देखील त्या लोकांवर विश्वास ठेवला. पण मला माहित नव्हतं की हे लोक मानवाच्या रूपात लांडगे आहेत. त्या लोकांनी महत्वाच्या कागदपत्राची पूर्ती केली आणि मला फ्लाईटने दुबईला घेऊन गेले. जेव्हा मी दुबईला आले तेव्हा माझं एका मुलीने स्वागत केलं आणि माझी विचारपूस केली. ती मुलगी मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्या हॉटेलच्या बाहेर अरबी भाषेत काहीतरी लिहिलं होतं. मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला माहित नव्हतं की काय लिहिलं आहे. ती मुलगी आम्हाला अशा हॉटेलमध्ये घेऊन गेली जिथे खूप विचित्र वातावरण होतं. सगळीकडे लाईटचा झगमगाट होता. मुलींनी छोटे छोटे कपडे घातले होते. देव जाणे ही कसली दुबई होती. काही वेळानंतर ती मुलगी मला एका ब्युटी पार्लर मध्ये घेऊन गेली. त्या पार्लर मध्ये माझा मेकअप केला. मला चांगले कपडे घालण्यात आले आणि मी एका राजकुमारी सारखी दिसत होते आणि मला स्वतःचा स्वाभिमान वाटत होता. मी जगातील सगळ्यात सुंदर मुलगी दिसत होते. मग मला दुसऱ्या खोलीत घेऊन जाण्यात आले. तिथे सोफ्यावर एक माणूस बसलेला होता. मला नटून थटून त्याच्यासमोर पाठवण्यात आलं होतं. मी खूप रडत होते, ओरडत होते, पण माझं कुणीच ऐकलं नाही. तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होता आणि या बदल्यात माझ्या आई वडिलांना पैसे पाठवले जात होते. ते देखील खुश होते. काही दिवसानंतर त्या व्यक्तीने माझ्यासोबत लग्न केलं आणि म्हणू लागला की आता मी तुला माझी बायको म्हणून ठेवणार आहे. पण तो काय बोलतो हे मला समजत नव्हतं, कारण तो अरबी भाषेत बोलत होता आणि मला फक्त हिंदी समजत होतं. एक दिवस त्याने असं काही केलं की त्याचा विचार देखील करू शकत नव्हते. तो मालक अरब भाषेत माझ्याशी काहीतरी बोलत होता आणि ते मला समजलं नाही. तर त्याने मला लगेच रागात घटस्फोट दिला, कारण त्याचं आता मन भरलं होतं आणि या अंधारा कोठडीत बंद केलं. देवाने आता त्या माणसाला अशी शिक्षा दिली की तो आयुष्यासाठी उजाड झाला. त्याला अशा आजाराने ग्रासले आहे की तो एकही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही. त्याला जी बायकोंसोबत करायची इच्छा असते तीच तो करू शकत नव्हता आणि हे जेव्हा त्याच्या नवीन बायकोला समजते तेव्हा ती त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते. पण हा माणूस तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. पण स्त्रिया त्याच्यासोबत राहत नाही, त्याला सोडून निघून जातात. त्याला ही गोष्ट चांगली समजली आहे की माझ्यासारख्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्याने आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा परिणाम काय होतो. जेव्हापासून मी त्याच्या आयुष्यात आले आहे तेव्हापासून कुठलीही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही. आता त्याने तुझं माझ्याशी लग्न करून आपल्या चुकीचं प्रायश्चित करायचं आहे. पण मला वाटतं की काही दिवसात तो म्हणेल की तू माझ्या बायकोला घटस्फोट दे, म्हणजे मी पुन्हा लग्न करू शकेन. एवढं बोलून ती शांत बसली. मी विचार केला की खरंच किती घाणेरडे लोक आहेत. एका निष्पाप मुलीला इथे उचलून आणून तिच्यावर अत्याचार केले. मीही सर्व हकीकत माझा भाऊ इरफानला सांगितली. तेव्हा तो म्हणाला की या सर्व गोष्टीची मला अगोदरच कल्पना होती, म्हणूनच तर मी या कामासाठी उर्दू आणि हिंदी बोलणारा मुलगा आणू नये असे त्याला वाटत होते. पण आता तो त्याचा गुन्हाला कंटाळला आहे. ती मुलगी खूप दयाळू आहे. आपण तिला ओळखत नाही. हा माणूस स्वतः तिची खूप प्रशंसा करतो, पण आता त्यासाठी ती असुर बनली आहे. जोपर्यंत ती त्याच्या घरात आहे तोपर्यंत हा माणूस उद्ध्वस्त होत राहील. म्हणूनच तिचे लग्न करून तेथून काढून टाकायचे आहे. त्याला तिला तिच्या आई वडिलांच्या घरी परत पाठवायचे आहे. हे तर चांगलं झालं की तुझं लग्न तिच्यासोबत झालं आहे. इरफानचं बोलणं ऐकून मी तर शांत झालो होतो. काही दिवसातच त्या मालकाने माझा निरोप घेतला आणि आम्हाला चांगली रक्कम दिली. त्याने सनाचं आयुष्य उद्ध्वस्त केले होते, म्हणून तिला सेटल करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि त्याने आमच्या नावावर भारतात एक सुंदर घर बनवले आणि आमची पाठवणी भारतात केली. आता आम्ही खूप आनंदाने संसार करत आहोत आणि तोही. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका
तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.